विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। BA द्वितीय वर्ष मराठी द्वितीय भाषा या विषयाच्या अनुषंगाने आज आपण पाठ्यगट क्रमांक 2 या संदर्भात विचार करणार आहोत। ज्या पाठ्यघटकाचं शीर्षक आहे लोकसंस्कृती आणि जागतिकीकरण। डॉक्टर दत्ता भोसले लिखित हा पाठ्यघटक आहे। जागतिकीकरणाच्या स्वीकारार्हतेबरोबर व परिणामाबरोबर आपण आपली संस्कृती हरवत चाललो आहोत, या संदर्भाने या पाठ्यघटकाचा विचार आपल्याला करावायचा आहे। लोकसंस्कृती आणि सामाजिक नाते हे फार सुंदर आहे। समाज लोकसंस्कृतीस जन्म घालतो, तर संस्कृती ही त्या समाजाचे भरण पोषण करत असते। संस्कृतीमुळे समाज विकास होऊन समाजामुळेच संस्कृती श्रीमंत बनत असते। संस्कृती समाजास जगण्याचे बळ देते, तर समाज संस्कृतीला गती देतो। संस्कृतीमुळेच समाजास तात्विक, आधिभौतिक आणि नैतिक अधिष्ठान प्राप्त होतं। त्याचबरोबर समाजामुळे संस्कृती ही प्रतिष्ठित आणि प्रवाही व लवचिक सुद्धा होत असते। अन्नामुळे मानव जिवंत राहावा आणि जिवंत मानवाने अन्न निर्माण करावे, अशा स्वरूपाचं हे समाजाचं आणि संस्कृतीचं एक असं अभिन्न स्वरूपाचं नातं आहे। हे आपल्याला या पाठ्यघटक क्रमांक 2च्या संदर्भामधून लक्षात येतं। आता मग संस्कृतीनं काय केलं पाहिजे या संदर्भात विचार करायचा आहे। संस्कृतीनं समाजाबरोबर चालणं हे फार महत्त्वाचं आहे। सातत्याने संस्कृती गतिमान राहिली, तिने लवचिकता स्वीकारलेली आहे। अन्य संस्कृतीशी आदान प्रदान केले तरच ती समाजास उपयोगी पडते। बदलत्या समाजाची ही गरज ओळखून तिने स्वतः बदलत राहावे लागते। प्रवाहीपणा, स्वीकारशील वृत्ती आणि लवचिकता ही संस्कृतीची लक्षणं आहेत। तशीच समृद्धीची आणि जिवंतपणाची सुद्धा लक्षणं म्हणून आपल्याला लक्षात घ्यावी लागतात। समाजाबरोबर न बदलणारी संस्कृती ही मृत पावत असते। ग्रीक, खाल्डियन आणि रोमन संस्कृती आज तर नष्ट झालेल्या आहेत। भारतीय संस्कृती ही स्वीकारशील वृत्तीची आहे आणि म्हणूनच ती आज टिकून आहे। वैदिक संस्कृती आगमनाच्या पूर्वी सिंधू आणि हडप्पा या संस्कृती त्या काळात एकत्र नांदत होत्या। या दोन संस्कृतीच्या स्नेहबंधातून सहचर्य, संघर्ष, सहजीवन आणि अनुकरण यातून दोन्हीमध्ये मोठे अनुकरण झालेले आहे। संस्कृतीशिवाय समाजपण प्राप्त होत नाही। म्हणूनच ग्रामीण परिसरात नांदणाऱ्या लोकसंस्कृतीत वैदिक संस्कृतीचं विशेष असं पाहावयास मिळतं। तर वैदिक संस्कृतीत लोकसंस्कृतीचं यात्वात्मक म्हणजे तत्वपूर्ण विधी आणि आदिशक्तीची उपासना सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते। वरील दोहोंच्या समन्वयातूनच आजची आपली भारतीय संस्कृती म्हणून ओळखली जाते। आपली संस्कृती थोर असल्यामुळे अनेक आक्रमणे होऊनही त्याच टिकलेली आहे। पाश्चात्य संस्कृतीचे आज आकर्षण निर्माण झाले आहे। आपण त्यात बुडालोत ही एक शोकांतिका आहे। जागतिकीकरण व बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या भारतात आलेल्या आहेत आणि मग यामुळे नकळतपणे भारत देश हा आर्थिक गुलामगिरीत अडकत चाललेला आहे। प्रत्येक घरात दूरदर्शन आणि शीतपेय दुकाने, मोटारगाड्या दिसत आहेत आणि मग यातून आर्थिक गुलामगिरी आणि संस्कृतीचं एक तुटलेपण जाणवत आहे। संगणकाच्या अटळ वापरामुळे त्यातील इंग्रजी भाषेचा वापर आणि प्रादेशिक भाषा व बोलीभाषा ह्या नष्ट होत आहेत। कालांतराने आपली भाषा नष्ट होईल की काय असे वाटते। भाषा नष्ट होणे म्हणजे साहित्य नष्ट होणे आहे। कोणत्याही संस्कृतीमध्ये धर्म, उपासना पद्धती, कला, साहित्य
देवदेवता, सण सोहळे आणि जीवनशैली हे 7 विशेष अतिशय मोलाचे आहेत. परिवर्तनास जागतिकीकरण जबाबदार आहे असे नाही. लोकसंस्कृतीस आकार देणाऱ्या शब्दांचा लोप होणे हे त्या संस्कृतीस फार मारक ठरलेले आहे. शब्दांचा मृत्यू म्हणजे वस्तूंचा नाश होणे आणि संस्कृतीला विकलता येणे होय. युनेस्कोच्या एका सर्वेक्षणात 3200 बोली नष्ट होत असलेले आढळले आहे. आदिम समाजातील एका बोलीचा वापर फक्त 8 लोक आज करत आहेत. लोकसंस्कृती या शब्दातील लोक या शब्दाला विशेष महत्त्व आहे. लोक म्हणजे परंपरागत जीवनशैलीचा अंगीकार केलेला एक सामान्य माणूस. संस्कृतीचा घटक असलेल्या माणसांच्या जीवनात भूमी, वृक्ष, पाषाण, वेली यांचा वापर होतो. भाकरीसाठी पीठ, लाकडी काठवट, जळणासाठी फांद्या महत्त्वाच्या असतात. दैनंदिन व्यवहारात वस्तूंची नावे बोलीभाषेत असतात. डेरा, मडके, माठ, झाकणी, एरवाळी, मायंदळ, अबदा, अबदा म्हणजे हाल, सभागती, सभागती म्हणजे सहज, कुंची, भगुल, आज आपण त्याला भगोणं किंवा पातेलं सुद्धा म्हणतो, भगुल इत्यादी शब्द महत्त्वाचे आहेत. उद्याचे युद्ध 2 संस्कृतीच्या संघर्षातून येणार आहे. आपली संस्कृती श्रेष्ठ या ईर्षेने हे युद्ध पेटणार आहे. शरीर सुखोपभोगवादी चंगळवादी संस्कृतीचे पाश्चात्य आकर्षण हेही एक आक्रमणच म्हणून लक्षात घ्यावं लागेल. इंद्रिय तृप्तीच्या समाधानातून आपण आनंद उपभोगतो हे चूक आहे. त्यानंतर भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय भेद आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. पाश्चात्य संस्कृती ही क्षणाचा विचार करते, तर भारतीय संस्कृती ही युगाचा विचार करते. पाश्चात्य संस्कृती आस्वाद आणि आसक्तीला प्रमाण मानते. भारतीय संस्कृती ही आनंद, आसक्ती, विरक्तीच्या कमतोलास महत्त्व देत आहे. पाश्चात्य संस्कृती ही यंत्रसंगतीने वाटचाल करते, तर भारतीय संस्कृती निसर्गाच्या अंगोपांगावर फुलते. पाश्चात्य संस्कृती देहास सुखाचे साधन मानते, तर भारतीय संस्कृती देहास चैतन्याचे मंदिर मानत असते. म्हणूनच आपली संस्कृती निसर्गपूजा, पशुपूजा हे सगळं मानत असते. आपल्या संस्कृतीचा वृथा म्हणजे खोटा, बिनकामी अभिमान बाळगण्यात अर्थ नाही. पाश्चात्य विचारधारेतून आपण व्यवस्थित टिकले पाहिजे. आज टिकणं गरजेचं आहे. आज जागतिकीकरण आपणास थांबवता येणार नाही. तिच्यासोबत येणारी चंगळवादी संस्कृतीही आपणास मोहवीत आहे. हे आज आपण म्हणूनच सावध राहणं गरजेचं आहे. साहित्याची नवनिर्मिती करून नवे आदर्श आणि विचार जागृत करणे हे आज घडीला अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लोकसंस्कृती आणि जागतिकीकरण या डॉक्टर दत्ता भोसले लिखित पाठ्यघटकाच्या संदर्भाने विचार करत असताना कोणतंही सामाजिक जीवन जगत असताना त्या समाज जीवनाला संस्कृती ही अतिशय पोषक असते हे आपल्याला या पाठ्यघटकातून लक्षात घ्यावं लागतं. हा पाठ्यघटक अतिशय मुद्देसूद स्वरूपाने या ठिकाणी मांडलेला असल्यामुळे हा पाठ्यघटक इथं संपलेला आहे. सलगपणे आपण पुढे नंतरच्या पाठ्यघटकाला सुरुवात करूया. तोपर्यंत इथं आपण थांबूया. नमस्कार, धन्यवाद.